तर घालू शकना। ती जर संस्था बंद घातली जाल्यार ती कमिटीची जबाबदारी आणि अध्यक्ष आणि सेक्रेटरी कित्याक शेतकऱ्यांक सांभाळा किंवा न सांभाळा ही त्यांची जबाबदारी। शेतकऱ्यांक त्यांच्यानी सांभाळलं तर शेतकार संस्थेने रावतले, न सांभाळले शेतकार पळतले। ही जबाबदारी तर ह्या सगळ्या ह्या चुकीचा आहा आणि त्या ह्या आमच्या माथ्यार कोणी वजा दिवपाचा न्हू। हे लेटर धाडला तर कसं धाडला? ह्या लेटर धाडला त्याचेर आमची कंप्लेंट आसली का यांच्यानी संस्थेतून विनायक शेट्टी आणि आत्माराम शेट्टी एका भायर पैसे दिले आणि ते दिले केव्हा 2 वर्सां 22 दिले। आज ते 25 लागला, अजून ते पैसे यांच्यानी हाडून आणि 2 ऑडिटा गेले। एक ऑडिटाची कॉपी त्यांच्यानी आमकां दिली, 22-23ची कॉपी आमकां त्यांच्यानी दिली आणि 23-24 ते सांगतात न्हू ती कॉपी आमकां त्यांच्यानी दिवंक ना। तेतूतय त्यांच्यानी ती नावां दाखयली आणि तेतूतय नावां आसत। आता तांकां जर तुम्ही 4 वर्सां सांबाळले जाल्यार आमकां हेंच्यानी 6 म्हयने कित्याक सांबाळूंक ना? आज जर त्यांच्यानी तुम्ही दूध घालता ते दूध घालता ना थेमोभर दूध ना आणि हेतून एक म्हणजे दूध नसताल्यांक न्याय मेळता आणि दूध असताल्यांक न्याय ना। आणि आमचेर जेव्हा कारवाई जाली आम्ही न्याय मागांक गेलो, हे प्रशासन म्हापसा रजिस्टर ते आमकां न्याय दिनच जाले। 10 महिने जाले त्यांच्याकडे कंप्लेंट बरोवन ते दिनच म्हणून मी सेक्रेटरी ऑफिसान लेटर घातला सीएमाक। प्रत्यक्ष सीएमाक 2दा जावन मेळ्ळो, तेव्हा खंय तरी हेंच्यानी प्रशासनान एका जाग येयली आणि आमच्याकडे हे केलेले पण त्यांच्यानी कंप्लेनीचे बरे तो असा की बायलाजा प्रमाणे जेचे गाई जेचे म्हशी त्याचा तोच खरो दूध शेतकार म्हणतात। पण होय असा की एक हा 92 पासून तो बेकायदेशीर हा, पण तो आता सध्या संस्थेच्या भायर हा। कित्याक तो दादागिरी चढ करी म्हणून त्याचेर आम्ही आयडिया मागून सध्या तेका भायर बसयलो, पण त्याचो अजून राजीनामो जावंक ना। तेका मेळ्ळा दुसरो कमिटीचो मेंबर आता प्रदीप गार, तो 21 त्याचा दूध बंद आणि आता 24 म्हणजे नोव्हेंबरान किंवा ऑक्टोबरान त्याचं दूध चालू झालं। तसं तो 3 वर्सां संस्थेत कमिटीचो मेंबर त्याचो हेंच्यानी राजीनामो घेवंक ना। जर अध्यक्ष म्हणटा आपण कायद्यान सारको आहो जाल्यार हेंचेर कारवाई कित्याक जावंक ना? कमिटीचो मेंबराचेर हेचो राजीनामो हेंचे जावकच जाय आसले। जर हेची कमिटीच ना जाल्यार हेणी 2 वर्सां कारभार केलो कसो आणि केलो जाल्यार ह्या सगळ्या घोटाळ्यात कित्याक इन्वॉल्व जालो? जर तो आपण तेतून नजलो जाल्यार पहिली विनायक शेट्टी आत्माराम शेट्टी हेंचेर कारवाई करतलो, कित्याक जावंक ना कारवाई? आणि आता जेव्हा हेचेर येता तेव्हा हो आमचेर आरोप लायता। हो आरोप आमकां मान्य ना आणि तुमकां जितके आरोप लावपाचे तितके तुम्ही लाय, आम्ही भियानो, आम्ही समर्थ असो। आम्ही ह्याचा काय केलं तर सारखे कायदेशीर आणि आमकां न्याय हो मेळटलो आणि ही मिडिया ही आमकां न्याय दितली। आणि सीएमाक सांगूंक सोदता की तुम्ही जे आत्मनिर्भर भारत स्वयंपूर्ण गोय म्हणता, विकसित भारत म्हणता, पहिले शेतकऱ्यांचा काय विकास जाता तो पहिली बघा। कित्याक हो विषय तुमच्या पर्यंत पावलेलो हा आणि तुम्ही जर खरंच गरिबां खातीर काहीतरी करूंक सोदता आणि गरिबां खातीर जर तुमचं मन खरंच तळमळटा जाल्यार पहिले आमकां हो न्याय तुम्ही दिया आणि मग तुम्ही भाषणां करा। अंततत्वाचे जर तुमचा सरकार चलता म्हणता तुम्ही जाल्यार तुमचा प्रशासन हे काय करता? गरिबांक न्याय दिवचो आणि तेंचेरच अत्याचार करता। हो असो अत्याचार जावंक जायना जाल्यार तुम्ही हेचेर काहीतरी एक्शन घेवपाची आणि हे जर संस्थेन बेकायदेशीर चलता गो तेचेर काहीतरी तुम्ही करपाचा, कारवाई करपाची। मिनिस्टर लक्ष घालिना, मिनिस्टर न्हू कोणाच हेतून लक्ष घालना ना। हे प्रत्येक डिपार्टमेंटान जर डिपार्टमेंट लागता त्या डिपार्टमेंटान सीएमा पर्यंत सुद्धा सीएम हेतून सरकार दरबारी सुद्धा होय 2दा जावन येयलो साखळे, तरी अजून हेचेर काय एक्शन जावंक ना। म्हणजे संस्थेन बेकायदेशीर चल्ल्या जाता पण खंयच्या शेतकऱ्यान हेचेर आवाज उठोवपाचो ना असा झाला आणि जो आवाज उठयला तेचेर कारवाई जाता। म्हणजे शेतकऱ्यान करपाचा आणि कोणाकडे न्याय मागपाचो? ह्या सरकारान आमकां हेचेर न्याय दिवपाचो। आत्मनिर्भर तुम्ही ना आत्मनिर्भर ना, आम्ही आत्मनिर्भर ना। आणि फार्मर जर सोपले गोवा डेअरी सोपली, संजीवनी कारखान्यासारखं 10 महिने झाले आमचं पशुखाद्य ना आणि पगारय आमचो तुझी संस्थेन हाडवना। आमकां पगार दिवंक ना बरं आसा पण आमचा पशुखाद्य तरी गायीक आज 6 महिने गायी गाभण आहोत आणि 2 महिने ते गायी वियातले ते फाल्यां गायी येत आणि काय प्रॉब्लेम आहे पुढे म्हाका दूध दितले का ना दितले हो पहिले माझा मोठा प्रश्न। एक म्हणजे आता 10 महिने माझं चलन राहिलं, आता ह्याच्या पुढे मी सांग म्हणजे हे आमकां शेतकऱ्यांक सोपोवपाक सोदता पण असा जावंक दिवचो ना। हेतून कशे आत्मनिर्भर जातले तुम्ही? आम्ही आत्मनिर्भर नाच आसा। आज शेतकऱ्याक जर आपलो हक्क मागांक जाल्यार हो झगडाचो बटन झगडल्यास तेका हक्क तेचो मेळना।
जर कोणाक शेतकऱ्याक न्याय दिवपाक जायना जाल्यार तेचेर अन्याय करूंक जायना. नाव कसं तुझं? माझं नाव चित्रा शेट्टी. चित्रा बाबू शेट्टी. आम्ही